सूरजने सैतानाच्या डोंगरावर घडणाऱ्या घटनांचा पूर्णपणे छडा लावण्याचा निश्चय केला होता. जे घडले त्याचा धक्का अद्याप त्याच्या मनावरून उतरला नव्हता. गावकऱ्यांवर त्याने विश्वास ठेवला नव्हता. आता त्याच्यावर विश्वास न टाकणारे गावकरी निर्माण झाले होते. आपण इतके गोंधळलो, गावकरी किती गडबडून जायला हवेत याचे गणित त्याने मनाशीच केले. नथूचा डोंगरावर येण्याचा हट्ट त्याने मोडून काढला, कारण स्वतःचेच काय होईल हे तो सांगू शकत नव्हता. तिथे नथूला घेऊन तो जाईलच कसा मग? सकाळी सकाळीच तो सैतानाच्या डोंगरावर आला. तिथून सैतान ज्या शिळेवर उभा राहिला होता ती शिळा स्पष्ट दिसत होती. आपण या ठिकाणी दडून राहिलो तर कदाचित आपले अस्तित्व देखील कुणाला तरी जाणवू शकेल ही भीती त्याला वाटत होती. कारण कशावरच त्याचा विश्वास राहिला नव्हता. काहीतरी दैवी चमत्कार या डोंगरावर घडत असावेत. तो सैतान खरोखरीचाच असावा या निर्णयात तो येऊन पोचला होता. तसेच नाही तर मग आपण ठार केलेल्या माणसाच्या कदाचित सैतानाच्या शरीरातून रक्त का बरं ओघळू नये? तरीही मग तो कसा काय ठार झाला? सैतान ठार कसा होईल? विचारांचे थैमान त्याच्या डोक्यात दिवसभर होते. वेळ रेंगाळत जात होता. दिवस संपत नव्हता. जागचे हलायला त्याची तयारी नव्हती. जे गूढ या डोंगरावर आहे ते समजून घ्यायचे असेल तर सहनशक्ती शाबूत ठेवायलाच हवी हा विचार तो करीत होता. अंधार पडायला सुरुवात झाली आणि सूरजच्या जीवात जीव आला. आपले नशीब बलवत्तर असले तर काहीतरी निश्चित घडेल असे सारखे त्याला वाटत होते. पण नेमके काय घडेल हे कळत नव्हते. किंचितही घाबरला तर आपली अवस्था हाती सापडलेल्या भिल्लासारखीच होईल ही भीती त्याला वाटत होती. प्रत्यक्ष अनुभव त्याने घेतला होता. आपल्या मनावर आणि शरीरावर देखील ताबा मिळवण्याचा प्रयत्न दाढीधारीने केल्याची खात्री त्याला पूर्णपणे झाली होती. रात्र वाढत चालली. मध्यरात्र जवळ आली तरीही काही घडले नाही. काही घडेल असेही त्याला वाटले नाही. कदाचित आजची रात्र आपली फुकटच जाईल. पुन्हा उद्या रात्री येऊन आपल्याला बसावे लागेल हाच विचार त्याच्या मनात घोळू लागला. एकाएकी तो दचकला. वाहनांचा करकर आवाज अस्पष्टपणे त्याच्या कानात शिरला. हाच आवाज आपण 2 वेळा ऐकलेला आहे हे त्याला जाणवले. आपले कान धोका देणार नाहीत याची खात्री त्याला झाली. त्याच्या कानाकडून दिशा मात्र हेरली जात नव्हती. वाहनांचा तो होणारा आवाज 2-3 दिशा दाखवित होता. 2 दिशाकडून येणारा आवाज कमी कमी होत नाहीसा झाला आणि नकळत त्याची नजर पश्चिमेकडे रोखली गेली. सूरजच्या दृष्टीने त्या बाजूने कुणी वर येणे शक्य नव्हते. उभा चढ सहजासहजी कुणी चढू शकत नव्हते. त्यातून वेडे वाकडे खडक त्या उतारावर सुळक्याने वर आले होते. 2 दिवसापूर्वी सूरजने त्या बाजूची पाहणी केली होती. वाहनांचे आवाज थांबले. जवळजवळ ऐकू येणारी करकर देखील थांबली. अस्पष्टसे आवाज मात्र तो ऐकत राहिला. पुन्हा त्याने कान टवकारले. अचानक झालेला आवाज कसला हे त्याच्या काही लक्षात आले नाही. नंतर मात्र एक दगड गडगडत कुठून तरी खाली जात असल्याची जाणीव त्याला झाली. दगडावर खाली आपटत तो आदळत चालला होता. तोही आवाज ऐकू येईनासा झाला. खाली उतरून पाहावे असे त्याला वाटले पण एकदम त्याला धैर्य झाले नाही. आणखी थोडी वाट पाहावी हा विचार करून तो फांदीच्या बेटक्यात आरामात बसून राहिला. त्यावेळी त्याच्या शरीराची किंचितही हालचाल होत नव्हती. लख्ख चांदण्यात त्याने काहीतरी वर येताना पाहिले. एका खडकाआडून किंचित वर आलेल्या त्या माणसाने आजूबाजूला पाहायला सुरुवात केली हे सूरजच्या लक्षात आले. पण सूरजला त्याचा चेहरा स्पष्ट दिसला नाही. फक्त एका मानवी आकृतीचा छातीपर्यंतचा वरचा भाग त्याला दिसत होता. याच अवस्थेत काही काळ निघून गेला. वेळ काळाचे भान आता सूरजला राहिले नव्हते. काहीतरी घडायला सुरुवात झालेली आहे हेच समाधान आता सूरजला झाले होते. डाव्या हातात जय्यत तयारी धनुष्य धरून डोळे ताणून तो पाहत होता. ज्याने डोके वर काढलेले आहे तो जर सैतानाचाच माणूस असला तर त्याला कोणतीही संधी द्यायला सूरजची तयारीच नव्हती. हळूहळू तो माणूस आणखी वर आला. आपल्याला धोका नाही याची खात्री त्याने केली असावी. आपले अस्तित्व त्याला जाणवले नाही याचाच अर्थ त्याच्याकडे दैवी सामर्थ्य तोकडे आहे असाच अर्थ त्याने घेतला.
जसा तो माणूस दमदार पावलं टाकीत चपट्या शेळीकडे येऊ लागला तेव्हा मात्र आश्चर्यचकित झालेला सूरज टक लावून त्याच्याकडे पाहतच राहिला. स्वतःच्या डोळ्यावर त्याचा विश्वासच बसेनासा झाला. पुन्हा एकदा वाहनांची करकर त्याच्या शरीरात तापलेल्या तेलासारखी शिरू लागली. भीतीने त्याच्या मनाला केव्हा स्पर्श केला हे त्याचे त्यालाच जाणवले नाही, पण क्षणात त्याने मनात शिरलेली भीती जुगारून दिली. मनाला बसलेला धक्का त्याने कसाबसा बाजूला सारून दिला. कमालीच्या संयमाने त्याने स्वतःला सावरले. परवा रात्री आपणच ठार केलेला तो धिप्पाड देहाचा सैतान जिवंत आहे हे त्याच्या मनाला पटणे शक्यच नव्हते, पण सत्य धडधडीत त्याच्या समोरच चालत होते. बोलके जिवंत सत्य तो नाकारू शकत नव्हता. हे सारे आपल्या शक्ती बाहेरचे आहे. या सैतानाला आपण ठार करू शकत नाही याची पुरेपूर जाणीव सूरजला झाली. बाण सोडण्यासाठी त्याचे हात वळवळू लागले, पण त्याने कसाबसा संयम राखला. नीट पाहून आणि आपल्याला काही धोका होणार नाही याची खात्री करूनच त्याने बाण सोडण्याचा विचार केला. जेव्हा तो कमरे इतक्या उंचीच्या शिळेजवळ येऊन पोचला तेव्हा तो दाढीधारी म्हणजे ज्याला आपण ठार केले तोच आहे याची खात्री त्याला पटली. तशी ती खात्री त्याला पूर्वीच पटली होती. तरीही त्याचे शरीर शहारले. अद्याप तो दाढीधारी आपली मान सारखी सभोवताली फिरवितच होता. सूरजने शांतपणे धात्यातील बाण आता हातात घेतला होता. सूरजने मागचा पुढचा विचार न करता बाण सोडला. त्यावेळी त्या दाढीधारीची डावी बाजू सूरजकडे होती. सूरजने कानाच्या किंचित वरच्या बाजूचा नेम धरून बाण सोडला. सूरज गांगरला. आपला बाण लागताच तो धाडकन खाली कोसळेल अशीच त्याची अपेक्षा होती, पण तसे काहीच घडले नाही. दाढीधारी किंचित हल्ल्यासारखा झाला तेवढाच. पुन्हा तो स्थिर झाला. डाव्या हाताने त्याने बाण धरला. हळूहळू हलवून तो बाण खेचून बाजूला फेकून दिला. तेव्हा सूरजचे धाबे दणाणले. नकळत शरीराला कंप सुटला. कल्पनेत देखील येणार नाही असे सत्य तो पाहत होता. सारी शक्ती एकवटून आपल्यावर तो सूड उगवण्याचा प्रयत्न करील असेच सूरजला राहून राहून वाटत होते. नंतर मात्र सूरजच्या मनातील भीती एकाएकी नाहीशी झाली. उभ्या उभ्याच तो दाढीधारी खडकाच्या बाजूला कोसळला. परवा रात्री तो ज्या ठिकाणी सूरजचा बाण लागून मरून पडला होता तिथून फक्त 2 पावले बाजूला तो आपटला. बराच वेळ त्याच्या शरीराची हालचाल होत राहिली. हळूहळू त्याचे शरीर शांत झाले. खाली उतरून आपण जवळ जावे असे सूरजला वाटले, पण तो जागचा हल्ला नाही. तो जिवंत होतो तरी कसा हे पाहण्यासाठी थांबून राहणे त्याला भाग होते. ते समजल्याशिवाय तो या सैतानाला कायमचा गाडू शकत नव्हता. गावाची भीती अगदी सार्थ होती. या 4-5 दिवसात गावकऱ्याकडून अनेक गोष्टी त्याला समजल्या. आजूबाजूच्या 5-6 गावातील भिल्ल अधूनमधून नाहीसे झाल्याची माहिती त्याला मिळाली होती, पण भ्रमिष्ट अवस्थेत त्याला यापूर्वी कुणीही सापडला नव्हता. जनावरांनी तोडलेली छिन्न विछिन्न अशी प्रेते चुकून माकून त्या डोंगरावर सापडत होती, पण त्यांची अवस्था पाहून ती प्रेत कुणाची हे ओळखता येणे कठीण होते. आणि याच गोष्टीचा आता त्याला छडा लावायचा होता. गावातील माणसे का नाहीशी होतात हेच त्याला पाहायचे होते. अगदी पहाड झाली तरी देखील तो त्याच जागी बसून होता. प्रेत घेऊन जाण्यासाठी कुणीतरी येईल असेच त्याला वाटत होते. एकाएकी त्याची नजर पश्चिमेच्या डोंगरावर रोखली गेली. ज्या खडकावरून मध्यरात्रीच्या सुमाराला दाढीधारी वर आला होता अगदी त्याच जागेतून कुणीतरी वर येत असल्याचे सूरजने पाहिले. दाढीधारी सारखी ती व्यक्ती त्या ठिकाणी कानोसा घेण्यासाठी थांबली नाही. हळूहळू तो माणूस खडकाच्या रोखाने चालू लागला. तो जसजसा येऊ लागला तसतशी सूरजची नजर त्याच्या सर्वांगावरून फिरू लागली. त्याच्या अंगावर सरदारी थाटाचा पेहराव होता. कमरेला तलवार लटकत होती. खांद्याला धनुष्य होता आणि पाठीला बाणांचा भाता. चांदण्यात देखील लखलख करणारी हातभर लांबीची सुरी त्याच्या उजव्या हातात होती. भारावल्यागत आंधळ्यासारखा तो माणूस सैतानाच्या शिळेजवळ येत असलेल्या सूरजने पाहिले. आपण वाट पाहत थांबलो हे एका अर्थी बरे झाले असे सूरजला वाटले. त्याच्या मनावर पडलेला ताण हळूहळू नाहीसा झाला. पुन्हा सूरजची नजर भिरभिरत जोरात फेकलेल्या पलीकडच्या दगडावर जाऊन आदळली. ज्या ठिकाणी तो सरदारी थाटाचा माणूस आला होता त्याच्या बाजूने आणखी कुणीतरी वर येत होते.
वर येणारा तो माणूस भिल्ला आहे हे शिवेच्या रोखाने त्याने पावले टाकायला सुरुवात करताच सूरजने ओळखले. आंधळ्यासारखा एक एक पाऊल टाकून तो त्या सरदाराच्या मागून चालू लागला. त्यावेळी हातात सुरा घेतलेला सरदार दाढीधारी सैतानाजवळ आला. त्यावेळी तो सैतान पोटावर पडलेला होता. सरदाराने त्याचा दंड धरून त्याला उताना केला. हातातील सुराने तो प्रेताची मान तर कापणार नाही ना, हा विचार सूरजने केला. पण तसे काहीही घडलेले त्याला दिसून आले नाही. मागून आलेला भिल्ल दगडाजवळ थांबला. सरदारने एक वार त्या भिल्लाकडे रोखून पाहिले आणि एक एक पाऊल त्याच्या रोखाने टाकायला सुरुवात केली. त्यावेळी सूरज कोणताही विचार अगर कोणताही तर्क करण्याच्या मनस्थितीत नव्हता. भिल्लाच्या दंडाला धरूनच त्या सरदाराने त्याला प्रेताजवळ आणले. भिल्ल दोन्ही गुडघे टेकून प्रेताच्या डोक्याजवळ बसला. त्यावेळी स्वतःला सावरलेला सूरज नजर रोखून तिघाकडेही आळीपाळीने बघत होता. नंतरच्या घटना इतक्या गतिमान आणि अनपेक्षित होत्या की सूरज गांगरल्यासारखा झाला. त्या भिल्लाला खाली वाकून सरदाराने त्याचा गळा कापला केव्हा हे सुद्धा त्याच्या लक्षात आले नाही. अचानक त्याचा हात बाण सोडण्यासाठी सिद्ध झाला, पण त्याने स्वतःला कसे बसे सावरले. आपण घाई करता कामा नये याची जाणीव त्याला झाली. थोड्याच वेळात भिल्लाला दंडाला धरून ओढीत त्याने खडकाच्या बाजूला नेऊन टाकले. ठार झालेल्या सरदाराची किंचित हालचाल सूरजने पाहिली. कोणतीही घटना पाहण्याची तयारी त्याच्या मनाची झाली असली तरी देखील सूरजचे शरीर शहारले. तो गडबडला. लागोपाठ आपण दोघांनाही ठार करावे असाही विचार त्याच्या मनात आला, पण त्याने लगेचच स्वतःला सावरले. ही वेळ त्यांना ठार करायची नाही याची जाणीव सूरजला झाली. ते कुठे जातात हे पाहणे त्याला भाग होते. डोंगराच्या जवळपास ते कुठेतरी राहत असावेत हाच विचार त्याच्या मनात आला. आपण त्यांना आत्ताच ठार केलं तर ते ज्या ठिकाणी राहतात ती जागा आपल्याला सापडणार नाही याचीही जाणीव सूरजला झाली. तसे घाबरण्यासारखे सूरजच्या दृष्टीने काही नव्हते. आजूबाजूच्या गावातील भिल्ल नाहीसे का होतात याचे कारण त्याला समजले होते. सैतानाचे सामर्थ्य त्याच्या लक्षात आले होते. तो सैतान ताजे रक्त तोंडात गेल्यानंतर जिवंत होतो हे त्याने प्रत्यक्ष पाहिले होते. आणि सरदार त्या सैतानाशी अतिशय अदबीने वागतो याची देखील जाणीव सूरजला झाली होती. आणि म्हणूनच जे घडते ते समूळ नष्ट करण्यासाठी सूरज जिद्दीला पेटला होता. तो सैतान तिथून पश्चिमेकडच्या बाजूला जात असलेला त्याने पाहिला. मगासारखीच वाहनांची करकर त्याच्या कानात घुमू लागली. सैतान दिसेल असा झाला. ज्या सुळक्यासारखाच खडकाआरून तो वर आला होता त्याच खडकाआड तो नाहीसा झाला आणि सरदारी थाटाचा माणूस त्याच्या मागून खाली उतरला. सूरजने तात्काळ हालचाल सुरू केली. आपल्या हालचालीचा मुळीच आवाज होणार नाही याची पुरेपूर खबरदारी त्याने घेतली. ज्या दिशेने ते गेले होते त्याच दिशेने बोटावर उड्या मारीत तो निघाला. खडकाजवळ येऊन मात्र तो थांबला. खाली उतरत असलेल्या दोघांची हालचाल त्याला स्पष्ट दिसत होती. त्याने मागे वळून पाहिले तर आपण दिसणार नाही हे सूरजच्या लक्षात आले. बाळगता येईल तितकी सावधगिरी त्याला घ्यायची होती. एकाएकी ते मधल्यामध्येच कुठेतरी नाहीसे झाले. अगदी उजाडले तरी सुद्धा ते पुन्हा काही दिसले नाहीत. ते नाहीसे झाल्यानंतर मात्र बराच वेळ सूरजच्या कानात वाहनांची करकर येऊन घुमत राहिली. सैतान खवळला होता. एका माणसापुढे आपले सामर्थ्य तोकडे पडते आहे हीच जाणीव त्याला होत होती. त्या सैतानाबद्दल त्याच्या निर्माणाबद्दल कुणालाही कसलीच कल्पना नव्हती. फक्त त्याच्याबद्दलचे एक प्रकारचे भीतीचे वातावरण सर्वत्र पसरले होते. राजमहल या नावाने ओळखण्यात येणाऱ्या महालाचा तो सरदार अत्यंत दुष्ट म्हणून त्याची ख्याती होती. स्वतःच्या नावडत्या बायकांना देखील त्याने असेच कापून टाकले होते. जुलूम आणि जबरदस्ती पुढे आयुष्यात कसलाच विचार त्याच्या डोक्यात आला नव्हता. एक दिवस अशा दुष्टपणातून जवळच्याच एका सरदारावर केलेल्या हल्ल्यात तो स्वतः ठार झाला. दुष्ट सरदार ठार झाल्याचे कुणालाही वाईट वाटले नाही. केवळ रीत म्हणून त्याला मूठ माती दिली. केवळ एक सरदार म्हणून थडगे उभारले गेले. मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये म्हणून दुष्ट सरदाराबद्दल चांगले शब्द थडग्यावर कोरले गेले. वर्षे गेली. 4-5 पिढ्या गेल्या. त्या दुष्ट सरदाराचा सर्वांनाच विसर पडला. एका तोंडातून दुसऱ्या तोंडात येणाऱ्या अफवाही बोचट होत गेल्या. पूर्णपणे नाहीशाच झाल्या. आणि एक दिवस अशाच एका मोठ्या चकमकीत चवताळलेल्या दुश्मनांनी सरदार इक्बाल पठाणाच्या पूर्वजांची थडगी पार उद्ध्वस्त करून टाकली. पठाणाच्या घराण्याचे शौर्य तिथेच थंड पडले.
प्रेते उचकटून काढली गेली. इतर प्रेतांचे खस त्या ठिकाणी टाकले गेले, उघड्यावर कोल्ह्या कुत्र्याने आणि गिधाडाने लचके तोडण्यासाठी. सारे शांत झाले आणि लक्ष चांदण्यात घडलेली घटना कुणालाही पाहायला मिळाली नाही. दुष्ट सरदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार इक्बाल पठाणाचे प्रेत फोडलेल्या थडग्यात जशास तसे होते, पण तिकडे कुणाचेही लक्ष गेले नव्हते. हे प्रेत हल्लेखोर दुश्मनांनी पाहिले असते तर पठाणाच्या खानदानाची कत्तल करण्याचे धैर्य त्यांना झाले नसते. ठार झालेल्या पठाणाच्या शिपायांना आणि कुटुंबियांना जेव्हा कबरस्थानात इतस्ततः फेकण्यात आले तेव्हा 2-4 प्रेते त्या थडग्यावर देखील टाकली गेली. उद्ध्वस्त थडग्याची विटंबना करण्याचा हल्लेखोरांचा हेतू होता. चुन्याला पडलेल्या भेगातून ओघळणारे रक्त आज झिरपत राहिले. हळूहळू थेंबा थेंबांनी ते जाड होत चालले. रक्त सरदार इक्बाल पठाणाच्या शरीरावर टिपू लागले. बाह्य जगाला त्याची काहीही कल्पना नव्हती. त्या ठिकाणी हे सारे पाहायला देखील कुणीही नव्हते. सरदार इक्बाल पठाणाच्या शरीरात ठाण मांडून बसलेला सैतान कदाचित त्याच्या शरीराचे रक्षण करीत असावा. काही थेंब त्याच्या तोंडावर पडले. अर्धवट उघडे असलेल्या ओठात ते झिरपू लागले. प्रेताची हालचाल सुरू झाली. फुटलेल्या थडग्याच्या आतल्या बाजूला चुन्याच्या थडग्याखाली गाडला गेलेला इक्बाल पठाण हालचाल करू शकला नाही. सैतानाचे सामर्थ्य त्याच्या मनात होते, पण त्याच्या शरीरातील सामर्थ्य मात्र वाढले नव्हते. चुन्याचा थर फोडून काढायला काही दिवस लोटले तरी त्याला जमले नव्हते. हळूहळू सरदार इक्बाल पठाणला आपण जिवंत कसे झालो हे समजू लागले. तोंडात ओघळलेल्या रक्तामुळेच आपल्याला जागृती आली याची जाणीव त्याला झाली. तहान भुकेच्या मर्यादा पलीकडे आपले शरीर आता पोहोचलेले आहे हे त्याला दिसून आले. कित्येक दिवसाच्या प्रयत्नानंतर तो बाहेर आला. तेव्हा पुन्हा आपली शक्ती, शरीरातील सामर्थ्य हळूहळू नाहीसे होत असल्याचे त्याला जाणवले. त्यावेळी त्याच्याकडे कोणतेही शस्त्र नव्हते. तो थडग्याबाहेर आला तेव्हा मध्यरात्र उलटली होती. हळूहळू तो आपल्या वाड्याजवळ आला. थक्क होऊन दूरवर दिसणाऱ्या वाड्याकडे तो पाहत राहिला. हा वाडा आपल्या नव्हे हे त्याला जाणवले, तरीही तो चालतच होता. हातात तलवार घेतलेल्या एका पहारेकऱ्याने त्याला अडवले. हा पहारेकरी आपला नव्हे हे त्याला जाणवले. तिथेच थांब, तू कोण? त्याच्याकडे पाहत घाबरलेल्या पहारेकऱ्याने जीव मुठीत घेऊनच विचारले. तू मला ओळखलं नाही? क्षीण झालेल्या आवाजात सरदार इक्बाल पठाणने विचारले. नाही, मी या वाड्याचा मालक सरदार इक्बाल पठाण. कोण इक्बाल पठाण? या राजमहालाचा सरदार. कसा बसा पहाडी आवाज काढीत सरदाराने विचारले, पण त्या शिपायाच्या डोक्यात काहीही शिरले नाही. सरदाराच्या नजरेत हळूहळू क्रोध साठू लागला आणि पाहता पाहता त्याचे शरीर खिळल्यासारखे झाले. तो पहारेकरी तोंडातून शब्द देखील काढू शकला नाही. रागात सरदाराने त्याला जवळ बोलावले आणि भारावल्यागत तो शिपाई जवळ आला. आपली शक्ती क्षीण होत असल्याची जाणीव त्याला झाली. आपल्या तोंडून पडलेल्या रक्ताची आठवण त्याच्या मनात उभी राहिली. त्या पहारेकऱ्याचा दंड पकडून इक्बाल पठाणने त्याच्या हातातील तलवार घेतली. पहारेकऱ्याच्या मानेवरून ती फिरवली, तरी त्याने हू का चू केले नाही. एकाएकी आपल्या शरीरात काय संचारले हे पठाणला जाणवले नाही. जेव्हा तो भानावर आला तेव्हा आपण दोन्ही हाताने ज्या पहारेकऱ्याला पकडून त्याच्या गळ्यातील रक्त आपण प्यायलो याची जाणीव त्या पठाणला झाली. तिथून तो निघाला. भरभर दिवस जात राहिले. कित्येक पिढ्या आपण थडग्यात पडून होतो याची जाणीव त्याला होत होती. आपल्या नजरेत असलेले सामर्थ्य त्याच्या लक्षात आले आणि आपण रक्ताविना क्षीण होऊन मेलो तर पुन्हा जिवंत होण्यासाठी रक्त हवे हा विचार करायला त्याने सुरुवात केली. एकेका माणसाला त्याने आपल्या नजरेच्या सामर्थ्याने स्वतःभोवती खिळवून ठेवायला सुरुवात केली. हळूहळू एखादा शूर माणूस आपल्या रक्षणासाठी बांधून ठेवण्याचा विचार त्याच्या मनात होऊ लागला. कित्येकदा रक्ताविना तो मरून पडला, पण त्याने बंदिस्त करून ठेवलेली माणसे स्वतःच्याच माणसांचा बळी देऊन त्याला रक्त पुरवू लागले. 2-4 पिढ्या आणखी उलटल्या आणि एक दिवस त्याला आणखीन एक माणूस मिळाला, त्याच्याच धर्माचा, सरदार घराण्यातला. हा माणूस कायमचा आपल्याला साथ देईल. आपल्यासारखाच तो पिढ्यानपिढ्या जिवंत राहील. ज्याने आपल्या खानदानाची कत्तल केली त्याच्या खानदानाचा नाश करायला तो आपल्याला मदत करेल. हीच स्वप्ने तो पाहत असतानाच त्याला आपल्या शिष्याची परीक्षा घेण्याची संधी मिळाली. त्याच जियाने 2 वेळा त्याला लागोपाठ जीवनदान दिले, पण आपल्याला लागोपाठ ठार करणारा कोण हे त्याला समजले नाही. त्याचा धूर्तपणा जागृत झाला. तो विचारांच्या तंद्रीत असतानाच दिवस संपला. गुहेत पडलेली तलवार त्याने उचलली. त्याच तलवारीने त्याने कित्येक वर्षापूर्वी पहिली मान कापली होती रक्त पिण्यासाठी. अंधार होताच तो गुहेतून निघाला.
त्यावेळी सरदार जियाउद्दीन त्याच्या बरोबर होता. जियाच्या कमरेला तलवार होती तर खांद्याला धनुष्य, पाठीला बाणांचा भाता. दोघेही सैतानाच्या खडकाजवळ आले. दोघांच्याही नजरा सभोवताली फिरत होत्या. ज्याने आपल्याला ठार केले त्याला अव्वल दर्जाचा तिरंदाज असलेला जिया ठार केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री दाढीधारी सैतानाला होती. सरदार इक्बाल पठाने स्वतःचे नाव देखील तो विसरला होता. सैतान मात्र त्याच्या डोक्यातून गेला नव्हता. सपकन एक बाण सुटला आणि त्याच वेळी झाडावरून कुणीतरी धपकन खाली पडले. सप्प असा आवाज झाला. धनुष्याला दुसरा बाण लावणारा जिया उभ्या उभ्याच खाली कोसळला. झाडावरून खाली पडलेल्या माणसाने सोडलेला बाण सरदार जियाउद्दीनच्या कपाळात शिरला होता. सरदार पठाणाने झाडाखाली पाहिले. कुणीतरी एक एक पाऊल टाकीत आपल्याच रोखाने येत असल्याची जाणीव त्याला झाली. झाडाच्या सावलीतून जेव्हा तो बाहेर आला तेव्हा सैतानाने त्या गोऱ्यापान भिल्लाला ओळखले. 4 दिवसापूर्वी याच भिल्लाने आपल्यावर बाण सोडला होता याची जाणीव त्याला झाली होती. सैतान गडबडला. राजबिंडा दिसणारा तो भिल्ल सैतानाच्या समोर अगदी 8-10 पावलांवर येऊन उभा राहिला होता. त्या भिल्लाने आपल्यावर बाण सोडला तरी आपण त्याला कापून काढू शकतो आणि त्याच्याच रक्ताने पुन्हा चैतन्य निर्माण करू शकतो याची खात्री त्या सैतानाला झाली. झटक्यात त्याने तलवार खेचली. भिल्लाने हालचाल करण्यापूर्वीच आपण त्याला ठार करावे हाच त्याचा उद्देश होता. कारण आपल्या नजरेतील सामर्थ्याचा कोणताही परिणाम त्या भिल्लावर होत नाही याची जाणीव सैतानाला होत होती. धावत गेलेल्या सैतानाने समोर उभा असलेल्या सूरजवर भयानक वार केला. तलवार हवेत फिरली आणि सैतानाची उजवी कूस सूरजने केलेल्या वाराने कापली गेली. दुसऱ्या वाराने त्याचा कोथळा बाहेर पडला आणि तिसऱ्या वाराने पोटाकडून सैतानाच्या शरीराचे 2 भाग झाले. खुश झालेल्या सूरजने सिंह गर्जनेसारखी भयानक आरोळी ठोकली आणि तसाच शांतपणे जाऊन त्या खडकावर जाऊन बसला. त्यावेळी तो कुणाची तरी वाट पाहत होता. दुरून त्याने नथूला येताना पाहिले. त्याच्या मागून आणखी 15-20 भिल्लही सूरजला दिसले. जोरात ओढून त्याने काहीही भीती नसल्याची सर्वांना खात्री पटवली. रात्र संपली आणि दुपारपर्यंत ठार झालेल्या सैतानाला पाहण्यासाठी अख्खा गाव त्या ठिकाणी पोहोचला. सैतानाचे 2 तुकडे झाले असले तरी देखील रक्ताचा थेंबही त्या ठिकाणी पडला नव्हता. ते दृश्य पाहून संपूर्ण गाव हादरला होता. सूरजकडे सर्वजण अभिमानाने पाहत होते. सूरजच्या सांगण्यावरून लाकडाचा फार मोठा ढिगारा सैतानाच्या शिळेजवळच रचण्यात आला. 4-5 बुधले तेल आणून त्या ढिगाऱ्यावर ओतले गेले. दोन्ही प्रेते त्यावर ठेवली गेली आणि हा म्हणता लाकडाने पेट घेतला. आकाशाला भिडणाऱ्या ज्वाळात सैतानाची राख होत होती. कित्येक पिढ्या डोंगरावर थैमान घालणारा सैतान, भूतांचा राजा, नष्ट झाला होता. त्याच्या शरीराची राख रांगोळी झाली होती आणि सूरजचा जय जयकार सगळ्या गावाने केला.